सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे लातूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत। शुभेच्छुक धनराज साठे, भक्ती शक्ती मंगल कार्यालय, लातूर। ठीक आहे। डीपीडीसी बैठक जिल्हा वार्षिक आज आपली बैठक झाली। थोडंफार आता बाकीच्या गोष्टी तर सांगितल्यात मी। आपण आता जिल्ह्याचं 490 कोटीच्या आपण हे केलंय। खरं म्हणजे आपली जिल्ह्याची एकूण मागणी जी आहे ती 1172 कोटीची आहे आणि साधारण अतिरिक्त मागणी आपण जे आहे ते 682 कोटीची आपण करतोय। आता हा प्लॅन आपण जो केलाय, आता यात काय काय नवीन गोष्टी धरल्यात, वाढीव धरले, आपल्याला थोडीफार माहिती दिली आहे। आता आमचा प्रयत्न जिल्हा म्हणजे प्लॅनिंग कडनं हाच राहणार आहे, फायनान्स कडनं, की जास्तीत जास्त निधी आपल्याला जिल्ह्याला कसा मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे। कमीत कमी 150 कोटी तरी आपल्याला अतिरिक्त कसे मिळतील हा प्रयत्न मान्य फायनान्स मिनिस्टर अजितदादांशी ज्यावेळेला बैठक होईल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी करू। हा आमचा प्रयत्न असेल। मी असेल, माझे सर्व सहकारी आमदार असतील, आपले सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील असतील, आम्ही सर्वजण आणि खासदार सुद्धा सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जी कामं असतील ती डीपीडीसीच्या माध्यमातून कशी होतील याच्यासाठी जो वाढीव निधी लागणार आहे हा प्रयत्न आमचा राहणार आहे। पालकमंत्री म्हणून नाही, त्याला आता सर कसं आहे, मी आता सांगितलं की 6 तारखेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। त्याच्यात अजून मुदतवाढीची गरज पडली तर आपण त्याप्रमाणे पुढे पाठपुरावा करू। आज 31 जानेवारी पर्यंत होतं, ते आता 6 फेब्रुवारी झाले। त्याच्यामध्ये आपला जो होता तो कोटा पण वाढवून दिलाय आणि कोटा अजून लागला तरी वाढवून दिला जाईल। हे सुद्धा मान्य देवराज साहेब आपले सचिव आहेत, त्यांचं अर्ध्या शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे, अर्ध्या अजून शेतकरी राहिले। मी तेच आपल्याला सांगतोय की 1 महिन्याची मुदत अजून दिली तर आपण प्रयत्न करू। जर आता हे कसं आहे, राज्य सरकारच्या आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हे करायला लागतं, सेंट्रल गव्हर्नमेंट वाढवून देतं आणि आपण तो प्रयत्न करू। आपण काय 6 म्हणजे नाही, पण प्रयत्न आपण तो 1 महिन्याची तरी मुदत वाढवायची, पण एकदम सर्दी होत नाही। आता आपल्याला पण माहिती आहे, मध्ये मुदत संपत आली, 31 जानेवारी झाली, 31 जानेवारीची आता 6 फेब्रुवारी झाले। त्यामुळे टप्प्याटप्प्याने एकंदर परिस्थिती खरेदीचे किती होते, काय होते हे बघून निर्णय घेतला जाईल। लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलंय, पण पीक विम्यासंदर्भात चर्चा झाली नाही। पीक विम्याच्या संदर्भात थोडीफार चर्चा म्हणजे रेणापूर वगैरे इथं जे काही चुकीचे प्रकार झाले त्याच्याबद्दल झाली। आता त्याचा आपण काही आयडेंटिफाय केलेत, म्हणजे चुकीच्या बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी इकडे जे झाले तर ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। आता त्याप्रमाणे आम्ही थोडे केले की नुसतं काय इन्शुरन्स यांच्याकडे न ढकलता आपले पण जर काही यंत्रणेचं त्याच्यामध्ये असेल तर आपल्या यंत्रणेकडनं पण त्यांच्यावर कार्यवाही केली गेली पाहिजे। राहिला विषय बाकीचे जे पात्र लाभार्थी असतील त्यांना जो पीक विमा आहे तो वेळच्या वेळी मिळणं अपेक्षित आहे, मिळाला पाहिजे। त्यात कुठं अडचणी येत असलं तर ते आता थोडं आम्ही त्याचं हे करू। पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांचं मी मगायचं सांगितलं तसं आपण एकतर 100 दिवसाचा कार्यक्रम दिलाय, त्यात एकतर खड्डेमुक्त रस्ते राहिले पाहिजेत, वेळच्या वेळी खड्डे वगैरे याचं पॅचिंग वगैरे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीनं झालं पाहिजे। नुसतं तेवढ्यापुरतं मुजवलं आणि हे केलं असं नाही, तर शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे, ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत। राहिला विषय नवीन कामांचा, तर त्यासाठी पण आता आपण प्रस्ताव काही तयार करतोय। आपल्यातले काही NHI ची जी कामं प्रलंबित राहिली, प्रामुख्यानं आपला पानगाव रस्ता आणि दुसरं म्हणजे आपला लातूर बार्शी रस्ता, तर हा जो रस्ता आहे ह्याच्यात आता लवकरच आपण NHI ची एक बैठक घेतोय मी। आमचे रस्त्याचे जे सचिव आहेत साळुंखे साहेब, ते या ठिकाणी लातूरला स्वतः येणार आहेत, या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते स्वतः येऊन बघणार आहेत आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वजण असेल ते हे करू। त्याला पण आपण तरतूद धरली आहे, त्याच्यामध्ये पण नवीन काही गोष्टी करतोय, त्याला आपण वाढीव तरतूद विभागीय संकुलासाठी धरली।
आता त्याची बघू आपण माहिती. शासकीय वैद्यकीय महादेशराव देशमुख महाविद्यालयामध्ये त्याला आपण जर MRI ला लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांचा बनावट आयडी तयार करून 1171 जवळपास 41 खाते तयार करण्यात आले आणि पैसे चुकीचं दिलं असेल तर त्याला ते रद्दच होणार. काय 566 जे असेल ते आता कुणी चुकीची कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे. त्यामुळे 100% जे असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील. त्याला जे येईल त्यांच्यावर ऍक्शन पण घेतली जाईल आणि जे चुकीचे आहेत बेकायदेशीर आहेत किंवा चुकीच्या त्यांच्यावर ऍक्शन घेतलं म्हणजे बंद पण. गिरीश महाजन साहेब आले होते ज्यावेळेस अवकाळी पाऊस झाला आणि एखाद्या भाजपच्या म्हणजे खूप चांगला कार्यकर्ता आहे त्याच्या शेतामध्ये त्या अवकाळी पावसामुळे आंबे पडले सगळे. रात्रीला देखील त्या दिवशी आले पालकमंत्री, त्याच्यानंतर आम्हाला कधी दिसले नाहीत. मुद्दा असा आहे की सर लातूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषय बराचसा झाला. देशामध्ये महापुरुषांचा ह्या ठिकाणी अवमान होत असताना लातूर जिल्ह्यामध्ये देखील महापुरुष आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्यासाठी अवमान होण्यासाठी आपण जिल्ह्यामध्ये काय नियोजन केले आणि काय आदेश दिले हा एक मुद्दा आहे. दुसरा एक माझा असा आहे सर 2024 ला जे की एक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सर अजून देखील त्यांच्या घरावरती हल्ला झाला आणि त्या ठिकाणी अनेक ते व्हिडिओ अक्षरशः म्हणजे ते बरेचसे चर्चेला आले सर. परंतु ते प्रकरण का मिटलं कसं मिटलं त्याची चौकशी समिती नेमून त्याच्यावर त्या झालेल्या प्रकारच्या बाबतीमध्ये आपण काय कार्यवाही करणार का हे दुसरा प्रश्न आहे सर. एक लातूर शहरामध्ये की इंदिरानगर राजीवनगर आदरणीय संजयजी बनसोडे साहेबांचा तिथंच म्हणजे जन्म आणि हे झालेला आहे. त्या ठिकाणी 51 युवक इलिगल असे दारू पिऊन 25 वर्षाचे वय असेल असे 51 युवकांचा मृत्यू झालेला आहे. ते विवेकानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विषय आहे. लातूर शहरामध्ये ग्रीन बेल्ट आहेत सर की वयोवृद्ध जाणे आपले लेकरं आणि त्या ठिकाणी खेळण्यासाठी हरितपट्टी जास्त असेल. त्या ठिकाणी एका ग्रीन बेल्ट मध्ये 10 मंदिर आहेत आणि ते पूर्ण म्हणजे तिथं दुसऱ्या माणसाला जाण्यासाठी मज्जाव आहे आणि भेटतच नाही. पण हे ग्रीन बेल्ट लोक जे ज्या सर्वे नंबर मध्ये ज्यासाठी ग्रीन बेल्ट सोडलेले आहेत त्या नागरिकांना तिथला खुला श्वास घेण्यासाठी तिथं ते ग्रीन बेल्ट होतात का खुले. दुसरी गोष्ट अशी आहे की महापालिकेचे आयुक्त खूप चांगले आहेत सर. काही गुन्हेगारी जिल्ह्यातली आहे. SP साहेबांचं पण म्हणणं आहे की थोडी शहरामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. मग ती त्याला आळा बसण्यासाठी आपण पूर्ण शहराचं नवीन CCTV जे करतोय त्याचं सेंट्रलाइज्ड एक कंट्रोल रूम असेल. मग ते महानगरपालिका पूर्वी चालवत होती. SP साहेबांचं म्हणणं आहे आमच्याकडे दिलं पोलिसांकडे तरी आम्ही चालवते. पण ते नुसतं उभा करायचं नाही तर त्याचं AMC कायम राहिलं पाहिजे. मागची यंत्रणा पण थोडंफार AMC त्याच्या मेंटेनन्स बंद झाल्यामुळे ती यंत्रणा कोलॅप्स झाली थोडक्यात आणि आता ती काही उपयोगाची नाही नवीन करायला लागणार. तर तो एक विषय आपण केलाय. बाकी गुटखा दारू मटका वगैरे ह्या गोष्टींचं जे आहे त्याच्यावर म्हणजे स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यामुळं त्यांच्या कडक सूचना आहेत किंवा असले कुठलेही चुकीचे प्रकार चालले नाही पाहिजेत आणि SP साहेबांनी पण त्याच्यात लक्ष घालावं. दारूचं पण इलिगल जे आहे त्याच्यात पण त्यांनी जे असेल ती कार्यवाही